काय तुमचं म्हणणं आहे या संदर्भात? काय सांगू? पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये जसं संस्कृती आणि शिक्षण हे दोन महत्वाचे विषय आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात डोंबिवली हे शहर सांस्कृतिक आणि शिक्षण या दोन्ही बाबतीत येतं. रवींद्र चव्हाण सरांनी ही स्पर्धा घेतली. या निमित्तानं खूप वर्षांनी एकत्र एवढे कलाकार 2 दिवस एकत्र राहणार आहेत. आमचा आकाश पेंढारकर हा मागचे 20-25 वर्ष काम करतोय, ते आणि त्यांची सगळी टीम ज्या पद्धतीनं राबतीये, हे जे संयोजन आहे म्हणजे डोंबिवलीतल्या आणि आसपासच्या पार ठाण्यापर्यंत सगळ्यांनी यावं, ही स्पर्धा पाहिला. तुमचे आवडते कलाकार तुमच्या आवडत्या शहरामध्ये क्रिकेटचा धुमाकूळ घालणार आहे. राजकीय आपण पाहिजे अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी कलाकारांसाठी खूप सुंदर ऍक्टिव्हिटी आहे आणि कुठल्या शहरात होतीये ते पण खूप महत्वाचं असतं. कोण घेतंय हे महत्वाचं असतं. त्यामुळं सगळेच कलाकार, मुलं मुली आपापलं शूटिंग थांबवून मागचे 2 दिवस प्रॅक्टिस करतायत आणि 2 दिवस इथं राबतायत. आम्ही क्रिकेटचा प्रचंड आनंद घेणार आहोत आणि डोंबिवलीकरांच्या पाहुणचाराचाही आनंद घेणार आहोत, जो घेतोय. खरं तर अप्रतिम जेवण, अप्रतिम व्यवस्था, सगळी धमाल येते. थँक्यू.